खासदार निलेश लंके यांनी आज प्रतापगडावर राबवलेल्या गड किल्ले संवर्धन मोहिमेत आता शशिकांत शिंदे यांनी सुद्धा सहभाग घेतला आहे। खरं तर त्यांच्या जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ही मोहीम होती। आपल्यासोबत स्वतः शशिकांत शिंदे आहेत। शिंदे साहेब, 5 गड किल्ल्यांचे संवर्धन मोहीम जी आहे ती आधी करण्यात आलेली आहे। आज तुमच्या जिल्ह्यात ही मोहीम आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आहे। स्वतः उतरून स्वच्छता केली आहे, संवर्धनाचं काम केलं, काय सांगाल या मोहिमेबद्दल? खरं म्हटलं तर महाराष्ट्राची एक ओळख पराक्रमाची आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आहे। हे गड किल्ले आमचे वर्षानुवर्षापूर्वीचे गड किल्ले हे आमच्या पराक्रमाची गाथ आहे। निलेश लंके आणि आपला मावळा प्रतिष्ठानने गेल्या काही महिन्यापासून तरुणांना एकत्र घेऊन गड किल्ले संवर्धनाचा हा 5वा कार्यक्रम आहे। मी प्रतापगडामध्ये अफजल खानाचा कोतळा खाल्ला, त्याच पराक्रमाच्या सह्याद्रीमध्ये तुम्ही यावं आणि आज तो पासून त्यांचं मी अभिनंदन करेन, त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करेन। एक प्रेरणा देणारा हा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या कार्यक्रम ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम या कार्यक्रमात होतं असं माझं म्हणणं आहे। नक्कीच, खरं तर या कार्यक्रमातून एक ऊर्जा निर्माण होते। गड किल्ल्यांची स्वच्छता होतीये, पण मात्र राजकारणात काही स्वच्छता होण्याची गरज आहे असं वाटतं का? 100% सध्याचं राजकारण जे लोकशाहीच्या असलेल्या ओळखीचा देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण राहिलेलं नाही। आत्ता राजकारण आम्ही कसेही निवडून येऊ शकतो, लोकशाहीला संपूर्ण निवडून येऊ शकतो, अशा प्रकारची एक वैचारिक प्रवृत्तीचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि म्हणून याच्यावर लढण्याच्या संदर्भातली भूमिका घेण्याची असेल तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा महाराष्ट्राचा इतिहास जातीच्या लोकांना घेऊन केला तशा पद्धतीने तुम्ही म्हणलात तसंच की वोट चोरीचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद केला होता। काल एका मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा म्हणले की कुठेतरी म्हणलेली आहे त्यांच्या सुद्धा पक्षाची मतं मात्र त्यांना मिळाली नाही। काही दिवसापूर्वी यासाठी काम केलं होतं किंवा त्यांना मतं द्या असं आवाहन केलं। एक वस्तुस्थिती असं आहे की काम करत असतात त्यांना ज्यावेळेला वाटतं अधिकारच धोक्यात येतोय, त्यांना जेव्हा असलेल्या लोकशाहीला धोका निर्माण होतो, या महाराष्ट्राला कुठलाही नेता असो विरुद्ध लढण्याच्या संदर्भातून उभा राहतो आणि निर्णय राज ठाकरेंनी घेतलेला आहे मला असं वाटतं। पण या सगळ्यांवरून फडणवीसांनी एक स्टेटमेंट दिलं, हे दररोज ओरडतायत वोट चोरी, पण यांचं डोकं चोरी झालंय त्याचं काय? आणि खरं तर आमच्या बहिणींची मत आहेत, बहिणींच्या मताला हे चोर म्हणतायत, ह्याच्यापेक्षा मत आपण कशा पद्धतीने घेतली? आपण जर न्याय देऊ शकलो असतो, लोक छत्रपती जसा आमच्या असलेल्या महिलांची मान सन्मान ठेवा हा इतिहास दाखवला, त्या महाराष्ट्रामधल्या भगिनी सुरक्षित आहेत का हा पहिला। म्हणजे तुम्ही त्या मताच्या संदर्भातून त्या मताच्या संदर्भामध्ये लाडकी बहीण योजना करून आपण त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न केला का हा प्रश्न आहे। परंतु तुम्ही ज्या वेळेला सांगता की मतचोरीचा हा रोध आम्ही करतोय, स्वतः तेच काल म्हणाले की जर पृथ्वीराज चव्हाणांच्या असलेल्या कुटुंबातल्या लोकांनी मतं 2 ठिकाणी दाखवतात, राज्याचे मुख्यमंत्री जर असं दाखवतात याचाच अर्थ ते सुद्धा याला अप्रत्यक्षपणे हो म्हणतायत। काल चंद्रकांत पाटील आमदार आहेत, त्यांनी असं आरोप केलाय की रोहिणी खडसे यांचं 2 ठिकाणी मतदान आहे, मुक्ताईनगर आणि कोथळी, आणि तसा पुरावा त्यांनी कागद घेऊन दाखवलेला। नाही, त्यांनी मतं कुठे केलं हा शेवटी निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे। त्यांनी कुठलं नाव रद्द करायचा हा त्याच्या ज्यावेळेला 2 नावं निघतात तेव्हा त्यांना कळवायला लागेल की तुम्ही कुठलं नाव रद्द करताय। तशा पद्धतीचं हे निवडणूक आयोगाचं काम आहे, हे काही पक्षाचं काम नाही, आरोप करणाऱ्यांचं काम नाही। जर तिथं निवडणूक आयोग फेल्युअर होतोय आमचं म्हणणंच आहे, त्यामुळे त्यांचं नाव पण त्यांनी मतदान 2 ठिकाणी केलं का? काही ठिकाणी 2 ठिकाणी मतदान झाले ना, एकाच ठिकाणची 7-7 नावं येत असतील तर हे तर 2च आलीत, ती 7-7 नावं आलेली आहेत एकाच माणसाची। काल इंडिया टीमला पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी, आशिया कपमध्ये खेळण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली, त्यानंतर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत। उद्धव ठाकरे म्हणले अनेक नेते यांचे जीव गेले, सैनिकांचे जीव गेले, सैनिकांच्या जीवापेक्षा क्रिकेट मोठा आहे का काय? आशिया आता काय? भारत पाकिस्तानचं राजकारण फक्त आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी, आपल्या लोकांच्या भावना भडकवण्यासाठी केलं जातं। खरं म्हटलं तर या बाबतीमध्ये आजही जर खरोखर पाकिस्तानबद्दल पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने हे झालेलं आहे, ह्या सर्व गोष्टीतून लक्षात घेता
या सरकारने परवानगी द्यायला नव्हती पाहिजे, हा स्वाभिमान होता, दिली परवानगी. त्यावेळेला सांगायचे आता मग भारत नाही पाहिजे, मग आता तुम्ही कशी परवानगी देता? काल एका भाषणामध्ये सुप्रिया सुळेंनी मी मटण खाल्लेलं पांडुरंगाला चालतं, मी सरकारला काय प्रॉब्लेम, पण त्यावर फडणवीसांनी उत्तर सगळ्याला आता वारकरी संप्रदाय उत्तर. कोण काही लोकांना वारकरीच्या वेशात ठेवलेले प्रवक्ते. वारकरी कोण असतो? जो पांडुरंगाचा खरोखर सेवा करणारा वारकरी असतो. आता वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर यांनी वक्तृत्व केलं तर आता वारकऱ्यांना सुद्धा आपण जर त्या पद्धतीने सांगत असाल की आता वारकरी याचं उत्तर देतील. आता माझं म्हणणं असं आहे की माणसाने हृदयामध्ये परमेश्वर मानायचा असतो. तो जो हृदयामध्ये परमेश्वर मानतो त्याला प्रसन्न होत परमेश्वर होतं. आता नवीन एक राजकारणाचे फंडे आलेले आहेत. 15 ऑगस्टला मटण खायचं नाही, अमुकला मटण खायचं नाही. हे जातीय ध्रुवीकरण आणि अशा पद्धतीने जग व्हायला लागलं तर मला वाटतं अवघड आहे. आता एक उदाहरण सांगतो. त्या दिवशी सदाभाऊ खोतच म्हणाले ना की भाकड जनावरं जी आहेत ते शेतकरी पाळतो, पण काही जनावरांच्या संदर्भामध्ये ती जनावरं पाळत असताना सरकार काय त्याला अनुदान देणार आहे का? त्यांनी द्यावं. नाहीतर त्यांनी तशा प्रकारच्या गोशाळा ज्या निर्माण केल्या आहेत, तशा भाकड जनावरं, म्हैसी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बैल वगैरे हे ते सगळी जे आहेत, यासाठी त्यांनी अशा प्रकारच्या शाळा काढाव्या आणि सरकारने त्याचं पालन करावं. शेतकऱ्यांच्या माती मारण्याचा का प्रयत्न होतो मला कळत नाही. आणि मग या असल्या राजकारणामध्ये जे शेतकऱ्याला सेल वगैरे करणारे शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे ना, त्याला सुद्धा तुम्ही बंदी घालायला लागल्यानंतर काय म्हणायचं? काल भाषणादरम्यान सुप्रिया सुळेंनी म्हणले की मुख्यमंत्री मागून सुद्धा वेळ देत नाही, पण हरकत नाही, आम्हाला आमची कामं दिल्लीतून होतात. म्हणजे नुकतीच त्यांनी अमित शहांसोबत भेट घेतली तेव्हा त्यांनी म्हटले, पण यावर फडणवीसांनी म्हणले असं टोला लगावले की त्या दिल्लीच्याच आहेत. नाही, असं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या असलेल्या प्रमुखांनी काही मुद्दे भेटण्यासाठी मागितलं तर वेळ देणं गरजेचं आहे. मग ती वेळ जर दिली तर निदान महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या विषयासंदर्भामध्ये विरोधकांना लोकशाहीतून विश्वासात घेऊन किंवा त्यांनी काय मुद्दे मांडले तर प्रगतीमध्ये नेण्याचा हा मुख्यमंत्री हा पक्षाचा नसतो. मुख्यमंत्री किंवा सरकार हे राज्याचं असतं, सर्व लोकांचं असतं. तशा पद्धतीची अंमलबजावणी केली तर लोकशाही टिकू शकते. पण आता विरोधी पक्षाला काय द्यायचं नाही, आमदारांना काय द्यायचं नाही, ही हुकुमशाही चालू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बोलताना पाशा पटेल यांनी म्हणले, काल भाजप नेते त्यांनी म्हणले की कर्माची फळं आहेत ती भोगावीच लागतील, नाश केलेला आहे कर्माची फळे ती भोगावी लागतील. आणि केला अशा प्रकारचं विधान केले. शेतकऱ्यांनी नाश केला. आम्ही प्रगतीवर येण्यासाठी ज्या पद्धतीने हा निसर्ग ओरबाडून खाल्ला, शेतकऱ्यांच्या माती काय म्हणतो तो आहे तर त्याच आहे. ज्या पिढ्याने पिढ्या तिथं माने ते ओरबाडून खाल्ल्या गेल्या, तो निसर्गाचा कोप आहे. आता पाशा पटेल शेतकरी नेते होते, आता ते पक्षाचे प्रवक्ते झालेले आहे. शेवटचा प्रश्न, काही दिवसापासून थंड असलेलं जरांगे यांचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू करणार आहेत. ते 27 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि 19 ऑगस्टला ते मुंबईत दाखल होणार आहे. त्यांची मागणी की आम्हाला आरक्षण जे आहे ते ओबीसी कोट्यातूनच मिळावं अशी त्यांची मागणी. अजून सुद्धा ते ओबीसीच्या आरक्षणावर ठाम आहेत. अजूनही आज तेढा सुटत नाही. काय मराठा आरक्षण? माझं आजही म्हणणं आहे की समाजामध्ये तेढ होऊ नये. आरक्षणाचा कोटा वाढवण्याच्या बाबतीतली जबाबदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. कुठलाही वाद होणार नाही. भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितलं आरक्षणाचा कोटा वाढवा. सगळे नेते सांगतात आरक्षणाचा कोटा वाढवा, पण यांना हे करायचं नाही. यांना दोन्ही समाजामध्ये, तिन्ही समाजामध्ये, वेगवेगळ्या समाजामध्ये अशा प्रकारचा वाद निर्माण करून स्वतःची राजकीय फोळी बाजायची त्यांच्यात हिंमत असेल. आता ही कमिटी केली, अशा आंदोलनाला की लगेच कमिटी करतात, मग नंतर कमिटी कुठं जाते माहीत नाही. आता जर कमिटी तुम्ही केलेली आहे तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आरक्षण तुम्ही जाहीर करा. 50% वरती असेल आरक्षण, 60% वरती असेल आरक्षण भेटेल. आणि तुमचं केंद्रात राज्यात 5वी बहुमत आहे की तुम्ही एका मिनिटात हा प्रश्न सोडू शकता. हे आजही मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, प्रतापगड, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.